की मी मेजर जनरल अनिल बाम सरांकडे जातो. अनिल बाम सर, मी याच्यातलं राजकारण तुमच्याकडे मी आणणार नाहीये, पण मला स्पेसिफिकली हे समजून घ्यायचं आहे की भारत हा एक इव्हॉल्व्ड आणि मॅच्युअर अशा प्रकारची लोकशाही आहे. अमेरिकेला सुद्धा व्हिएतनाम युद्धात काय झालं वगैरे याची उत्तरं समाजाला द्यावी लागली, प्रत्येक देशाला द्यावी लागतात. पाकिस्तानला त्यांच्या देशामध्ये उत्तरं द्यावी लागली संसदेमध्ये त्यांच्या. आपल्याला माहिती आहे की आपण पाकिस्तानवरती सिंदूरच्या द्वारे विजयच मिळवला, त्या ऑपरेशनच्या पुरता विजयच मिळवला, आणि स्वाभाविक आहे युद्ध म्हटल्यानंतर थोडंफार नुकसान होणार. मग या बाबतीत ऑफिशियल नीट माहिती का दिली जात नाहीये आणि ती दिली जावी की नाही, तुमचं एक लष्करी तज्ञ, सामरिक तज्ञ म्हणून काय म्हणणं आहे? जेव्हा कुठलीही लढाई होते दोन देशांच्या मध्ये, हो, तेव्हा हे नेहमी पाहिलं जातं की नुकसान दोन्हीकडे होतं. एंड स्टेट काय आहे हे पाहिलं पाहिजे. आपलं जो लक्ष्य आम्ही ज्याला त्याला एम म्हणतो, जो एम आपण डिसाईड केला होता, जे लक्ष्य ठेवलं होतं, आणि एंड स्टेट मनामध्ये असते की आपण कुठपर्यंत जायचं आहे. नुकसान इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ वॉर. दोन्हीकडे नुकसान होणारच. असं कधीच होऊ शकत नाही की एक देश म्हणेल की माझं काही नुकसान नाही झालं, फक्त दुश्मन किंवा शत्रूचं नुकसान झालं. पलडा किसका भारी आहे हे पाहिलं जातं. ऍट दी एंड ऑफ दी वॉर कोणाचं किती नुकसान झालं आणि उद्देश काय होता. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं तेव्हा आपण पाहिलं होतं की आपला एम होता की जे एनिमी टेररिस्ट ऑर्गनायझेशन होते, त्यांचे लॉजिस्टिक बेसिस, त्यांचे कम्युनिकेशन हेडक्वार्टर्स, त्यांचे ट्रेनिंग हेडक्वार्टर्स आणि त्यांचे आकांचे लोकेशन, ह्यांना आपण हिट करायचं होतं. ऑप्शन्स भरपूर असतात. आपण त्यातले 9 ऑप्शन सिलेक्ट केले होते जे आपल्याला मॅक्सिमम डिव्हिडंड्स देतील. आपण पाहिलं होतं की 5 टार्गेट पीओके मध्ये होते, 4 टार्गेट पंजाब आणि सिंध प्रांतमध्ये होते पाकिस्तानच्या. त्यामुळे कम्प्लीट एरिया आपण कव्हर केला होता पाकिस्तानचा, लॅटरल नॉर्थ टू साऊथ. आपल्याला इन डेप्थ जायचं असेल तर आपण गेलो असतो. आपण पाहिलं होतं की आपण 8 किलोमीटर पासून 100 किलोमीटर पर्यंत, सगाल गली ते भावलपूर, जे जवळजवळ 100 किलोमीटर आतमध्ये आहे. जेव्हा 22 एप्रिलला त्यांनी विचारलं होतं की धरम पूछ के मारेंगे, आपण जेव्हा 6 आणि 7च्या रात्री हमने कहा था हम घुस के मारेंगे. आपलं लक्ष तेव्हा तेवढंच होतं, लिमिटेड होतं, टू पाकिस्तानला दाखवायला आणि धडा शिकवायला की आम्ही आमचं लक्ष पूर्ण करू शकतो. जेव्हा पाकिस्तानने रिटॅलिएट केलं तेव्हा आपल्याला पूर्ण फ्रीडम होता आणि तसंही प्लॅनिंग करायला, ऑपरेशनलाइज करायला. एक्झॅक्टली बाम सर, हा जेव्हा हे पूर्ण फ्रीडम दिलं होतं, जे तुम्ही अगदी अप्रोप्रिएट योग्यरित्या तुम्ही सांगितलेलं आहे, विरोधकांचं मात्र त्यावर म्हणणं की हे फ्रीडम होतं तर आपण पाकिस्तानमध्ये अधिक पीओकेच्या बाबतीत काही करू शकलो असतो का, आपण किमान हाफिज सईद परत मिळवण्याच्या बाबतीत काही करू शकलो असतो का, किंवा आणखी काही गोष्टी, पूर्ण अग्रेशनच्या लेवलला आपण जाऊ शकलो असतो का. मी त्यासाठी पुन्हा एकदा अवधूत वाघांकडे जातोय. अवधूत वाघजी, 2 प्रश्न